मल्लवा देसाई या महिलेशी गैरवर्तन केल्याचा आरोप झाला म्हणून छत्रपती शिवाजी राजांनी आपला मेहुणा सखुजी गायकवाड यांचे डोळे तापलेल्या साणशीने काढले होते। महाराणी सकवारबाई यांचे ते सख्खे भाऊ होते। मल्लवा देसाई ही बेलवडी गावाच्या जहागीरदारांची पत्नी। हे गाव स्वराज्यात सामील करण्यासाठी याला वेढा घातला होता। शत्रूची स्त्री तक्रार करते म्हणून तिच्याकडे दुर्लक्ष केले पाहिजे असा आत्ताचा दुर्विचार तेव्हा नव्हता। आपला नातलग आहे, सांभाळून घेतलेच पाहिजे असा अनाचारही नव्हता। बेलवाडीच्या गडीवर असलेली ही घटना न्यायप्रिय, कर्तव्यदक्ष आणि प्रजाहितवादी राजांच्या स्वराज्याची साक्ष देते। अशाच आरोपांपायी रांझाच्या पाटलाला देखील राजांनी हातपाय तोडून चौरंगा केला होता। शिवकाळात महिलांचा सन्मान होता, त्यांना खऱ्या अर्थाने सुरक्षा लाभली होती। हे सर्व आज सांगावंसं वाटतंय कारण त्याच महाराष्ट्रात एक अत्यंत नीच आणि लाजिरवाणी घटना घडली। छत्रपती शिवरायांचा पुतळा हलवला जाऊ नये म्हणून विरोध करायला गेलेल्या स्त्रीला जिजाऊंचे जन्मस्थान असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातच लोणार तालुक्यातील चिखला गावात विवस्त्र करून मारहाण केली गेली। या घटनेचा निषेध करावा तितकाच कमी आहे। महाराष्ट्रातील राजकारण कोणत्या थराला गेला आहे याचे हे दुःखद उदाहरण ठरले आहे। ज्या भगिनीवर हा अत्याचार झाला त्या शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या महिला आघाडीच्या पदाधिकारी आहेत। त्यांचं नाव संजीवनी वाघ। त्यांच्या सोबतच अन्य काही मुलींच्या अंगावरही हात टाकला गेला आणि त्यांचेही कपडे फाडण्याचा प्रयत्न झाला। कपडे फाडतानाचे व मारहाणीचे व्हिडिओ शूट करून ते हेतू परस्पर व्हायरल केले गेले। महिलांना विवस्त्र केले जात असताना शूरवीर पोलीस बघ्याच्या भूमिकेत होते असे या महिलांनी सांगितलेलं आहे। राज्यातील पोलिसांचे अलीकडील काळातील वर्तन अतिशय लाजिरवाणे आणि अन्यायकारक दिसून येते। ते जनतेचे रक्षक उरले नसून खलरक्षणाय सदनिग्रणाय असे त्यांचे ब्रीदवाक्य असावे की काय असं वाटण्याजोगी परिस्थिती आहे। ही घटनाही त्याकडचेच निर्देश करते। शिवरायांचे नाव घेऊन उठता बसता राजकारण केले जाते। सत्तेत राहण्यासाठी त्यांचा वापर करून लोकांमध्ये तेढ निर्माण केला जातो। हा आत्ताच्या सत्तातूर राजकीय निर्लज्जतेचा फंडा आहे। शिवराय जर हयात असते तर अशा वृत्तीच्या नीच नराधमांचा चौरंगा करून त्यांचा गडेलोट केला असता। शिवबांच्या नावाने सत्ता कशी मिळवायची हे राजकीय पक्षांना उमगली, पण त्यांच्या या उभ्या जन्मात हे शिवराज्य आणू शकणार नाही अशीच यांची व्यवस्था आहे। शिवाय त्यांचे उद्दिष्ट देखील हे नाही। असो, निष्फळ संताप तरी किती करायचा, असं घडायला नको होतं। अतिशय लांछनास्पद ही गोष्ट आहे। 1-0 हाणगे बघे असे जनतेचे स्वरूप यांनी करून ठेवले। महाराष्ट्राची मान शर्मेने खाली गेली। राजे आम्हाला क्षमा करा असं म्हणण्याची देखील पात्रता या लोकांनी ठेवली नाही।